हॅलो बाळांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. फोर्स आणि मोशन. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. व्हॉट इज अ फोर्स? द पुश और पुल अप एन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड एज अ फोर्स. एक्झाम्पल ज्यावेळेस आपण लिहितो ना त्यावेळेस ते डेफिनेशन आठवत पण नाही. पुश 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 करत राहतोय किंवा पुल पुल करत राहतोय. बाजूला कुत्र्याची डायग्राम काढली. कुत्रा बसलेला बाजूला, कपड्यात लाच घातली. कुत्रा 3 मीटर समोर सरकत गेला का? यस. काय केलं आपण? पुश केलं का? पुश केलं. त्याचं तंगड धरून परत ओढलं. माहिती का काय केलं आपण? तंगड धरून ओढलं. काय केलं? पुल केलं. पुश और पुल अप एन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड एज अ फोर्स. एखादा व्यक्ती बसलेला असेल का त्याला आपण धक्का मारतो का? धक्का मारला का पुश झाला का? यस. किंवा त्याला धरून परत ओढून त्याला धरून ओढलं तर काय होणार आहे? पुल. दॅट इज कॉल्ड एज अ फोर्स. पुश और पुल अप एन ऑब्जेक्ट दॅट इज कॉल्ड एज अ फोर्स. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे बाळा, दॅट इज कॉल्ड एज अ मोशन. कोणता क्षण? मोशन. दॅट इज नॉट अ बॉडी लोशन. दॅट इज कॉल्ड एज अ मोशन. समजते? व्हॉट इज अ मोशन? द मुवमेंट ऑफ अ ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस दॅट इज कॉल्ड एज अ मोशन्स. एखादी गोष्ट असेल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करते दॅट इज कॉल्ड एज अ मोशन्स. आपण कुत्र्याच्या एक्झाम्पल मध्ये बघितलंय. लात घातली, कुत्रा 3 मीटर सरकत गेला. त्याने मोशन केली का? यस. 100% मोशन केली. माहिती आहे का? दॅट इज असं कॉल्ड एज अ मोशन. सेकंड डेफिनेशन ऑफ द मोशन काय असणार आहे? इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट सराउंडिंग दॅट इज कॉल्ड एज अ काय बोलू सर? दॅट इज कॉल्ड एज अ मोशन. दॅट इज कॉल्ड एज अ मोशन्स. एखादी ऑब्जेक्ट आहे त्याची सराउंडिंग नुसार काय पोझिशन चेंज होते त्यावेळेस काय होणार आहे? मोशन होणार आहे. नाही कळलं? इट्स ओके. कोंबडीचा पीस सरांनी डायग्राम दिले. कोंबडीचा पीस हवेमध्ये उडतोय का? कोंबडीचा पीस हवेमध्ये उडतोय त्यावेळेस तो मोशन करणार का? अरे यस और नो कमेंट करो. कोंबडीचा पीस मोशन करणार का? 100% मोशन करणार. कारण तो हवेमध्ये उडतोय ना. एका ठिकाणाहून त्याची पोझिशन दुसऱ्या ठिकाणी जाते का? यस. आणि त्यावेळेस काय असणार आहे? मोशन असणार आहे. सेकंड पॉईंट, मी जर तुम्हाला विचारलं सरांची जी मर्सिडीज गाडी आहे, सरांची काय मर्सिडीज गाडी आहे, ही जी गाडी काय रोडवरती उभी आहे, मग ही काय मोशन करणार का रेस्टमध्ये असणार आहे? ती रेस्टमध्ये असणार आहे. कारण ती मुवमेंट करते का? नाहीये. ती मुवमेंट करते का? नाहीये. आता कन्सिडर करा आपण एखाद्या टेकडीवरती गेलोय आणि टेकडीवरती गेल्यानंतर एखादा दगड आहे, दगडाला लात मारली, दगड खाली येणार का? यस. म्हणजे दगडाने मोशन केली का? 100% मोशन केली. का? कारण तुम्ही मोशन केली असं का म्हणताय? कारण त्याची पोझिशन चेंज झाली का? यस. पहिले तो वरती होता, आता कुठे? खाली आहे. म्हणजे पहिले टेकडीच्या वरती होता, आता कुठे? टेकडीच्या पायथ्याशी आहे. म्हणजे काय? पोझिशन अँड सराउंडिंग. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड सराउंडिंग ह्या दोघांमध्ये नातं आहे का बाळा? यस. याच्यापैकी एखादी गोष्ट जर चेंज होत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे? मोशन म्हणणार आहे. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. आता इकडे बघूयात. त्याच्यामुळे मोशन कशी कन्सेप्ट सांगितली सरांनी? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. कशी आहे? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. बऱ्यापैकी मुलांना सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात आहे, पण हा एक शब्द का बोले सर? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट हा बऱ्यापैकी मुलांना ढेकळं कळत नाहीये. मुलं इथे रडत राहतात. ते सर नाही समजलं. पण ठीक आहे, टेन्शन घ्यायचं का नाहीये. मी जर तुम्हाला विचारलंय तुम्ही तुमच्या पप्पाच्या भावाला काय म्हणतात आहे? चाचू. क्या बोलते तुम्हारे पापा के भाई को? क्या बोलते आप? चाचू, अंकल, काका बोलतात ना. यस. काका का? कारण तुम्हारे पापा का खून का रिश्ता है क्या? यस, खून का रिश्ता आहे. कारण ते आपले रिलेटिव्ह आहे का? तुम्ही कोणाला पण रिलेटिव्ह किंवा नातेवाईक म्हणता का? नाही म्हणत आहे. ज्यांच्यासोबत काहीतरी नातं असतं म्हणून त्याला आपण काय रिलेटिव्ह म्हणतो का? सेम त्या प्रकारे आपले मोशन पण काय असणार आहे? रिलेटिव्ह कन्सेप्ट. का? कारण इथं कोणाकोणाचं रिलेशन आहे? इथे पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट आणि कोण आहे? सराउंडिंग. जर सराउंडिंग चेंज झाली किंवा पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट चेंज झाली विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग त्यावेळेस काय असणार आहे? मोशन असणार आहे असं आपण सांगितलंय. मी तुम्हाला कोंबडीचं पीस बद्दल पण इन्फॉर्मेशन सांगितली आहे. ज्यावेळेस कोंबडीचा पीस काय एका समजा कन्सिडर करा सरांच्या डोक्यावरती कोंबडीचा पीस आहे, तो काय उडत उडत समोर गेला, मग त्याने पोझिशन चेंज केली का? यस. विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. क्लासरूम घ्या, क्लासरूमच्या बाहेर घ्या, दॅट इज कॉल्ड एज अ मोशन. दॅट इज कॉल्ड एज अ मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. कसे कन्सेप्ट रे बाळ्या? मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता हे जरा मोशन बद्दल मी जर तुम्हाला विचारलं, तुम्ही लेक्चर बघतात आहे, सरांचं लेक्चर ऐकतात आहे, पण ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहे मग तुमची पूर्ण बिल्डिंग काय मोशनमध्ये का रेस्टमध्ये? विचार करा जरा थोडासा. काय वाटतं तुम्हाला? रेस्टमध्ये? तुमच्या डोक्यामध्ये पण असा विचारतो ना रेस्टमध्ये? यू आर 100% रॉंग. तुम्हाला सर कसं का तुम्ही चुकीच शिकवतात आहे ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला मध्ये सरांनी ते लालपरी घेतलेले. लालपरीमध्ये का लोक बसलेले? आता तुम्ही सांगा हे लालपरी गाडी चालू आहे, गाडीमधले जे काही लोक सीटावरती बसलेले हे मोशनमध्ये असणार आहे का रेस्टमध्ये असणार आहे? तुम्हाला काय वाटतंय? रेस्टमध्ये असेल. ते काय असणार आहे? मोशनमध्ये असणार आहे. गाडीचं टायर लालपरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे जे काय लालपरीमध्ये आपण बसतो ना त्यावेळेस बसल्यानंतर काय सीटावरती बसतो आपल्याला असं वाटतं आपण रेस्टमध्ये? नो,
आपण मोशनमध्ये. कारण गाडीचं टायर काय फिरतंय का, आणि गाडीचं टायर फिरतंय म्हणजे गाडीच्या टायरला कोण अटॅच आहे, सीट अटॅच आहे का, यस. आणि ते जर गाडीच्या टायरला जर सीट अटॅच असेल, गाडीचं टायर मोशनमध्ये, मग सीट पण कसं असणार आहे, मोशनमध्ये असणार आहे. हे केव्हा फील होतं, ज्यावेळेस काय गाडी आपली 100 km/h स्पीडने चालू असते आणि त्यावेळेस काय माझा एखादा कुत्रा येतं, त्यावेळेस काय ड्रायव्हर ब्रेक दाबतो, त्यावेळेस काय आपलं थोबाड फुटतं ना, समजतंय का, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण मोशनमध्ये आहे, समजतंय का. आणि त्यावेळेस आपण काय रेस्ट पोझिशनमध्ये येतो, दॅट इज वी आर इन द मोशन इन द रेड बस. त्याच्यानंतर त्याच प्रकारे मी जर तुम्हाला विचारलं हिमालय रेस्टमध्ये का मोशनमध्ये रे बाळा, काय मोशनमध्ये का रेस्टमध्ये, मोशनमध्ये. इफ वी कम्पेअर विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग अर्थ, जर ज्यावेळेस आपण अर्थला कम्पेअर केलं सगळ्या गोष्टीत, आपण सगळ्या गोष्टी कशा आहे, मोशनमध्ये. त्याच्यामध्ये कुत्रे घ्या, मांजर घ्या, पर्वत घ्या, नदी घ्या, नाले घ्या, सगळ्या गोष्टी घ्या. ज्यावेळेस सराउंडिंग सोबत जर कम्पेअर केला आपण अर्थला, किंवा अर्थ सोबत जर कम्पेअर केलं कुठल्या ऑब्जेक्टला, सगळ्या ऑब्जेक्ट कशा असणार आहे, मोशन. कारण जसं आपण लालपरीला बघितलं, सेम अर्थ फिरतंय का, पहिल्यापासून फिरते, आता पण फिरते, नंतर पण फिरत राहणार आहे. आपण असो नसो काही फरक पडणार आहे का, नाहीये. मग ते अर्थ फिरते, पण ह्या अर्थवरती काय सगळ्या गोष्टी लोकेटेड आहे का, हिमालय पण आहे, लॉन लिव्हिंग आहे, मला काही घेणं देणं आहे का, अजिबात घेणं देणं नाही आहे. कारण माझी डेफिनेशन काय बोलले, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड सराउंडिंग, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड सराउंडिंग, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग बद्दल बोललेलं आहे का, नो. तर ते काय होणार आहे, जर सराउंडिंग आपण अर्थ घेतली तर सगळ्या ऑब्जेक्ट कशा असणार आहे, मोशनमध्ये असणार आहे. हां, परंतु जर एखादे लिमिटेड किंवा क्लासरूम जर घेतली आणि त्याच्यामध्ये एखादा टेबल किंवा खुर्ची जर घेतली आपण, काय असणार आहे, सराउंडिंग स्टेबल आहे, सराउंडिंग स्टेबल आहे, आणि तो टेबल पण काय रेस्टमध्ये, त्यावेळेस काय असणार आहे, थोडंसं तिथे थोडासा विचार करावा लागणार आहे. तर आय होप तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे फोर्स आणि मोशनबद्दल कळाली असणार नक्कीच. आणि अशा नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.